झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी सुवर्णा जोशी। पाणी वाचवूया या झी 24 तासच्या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत। रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय, या प्रकल्पाची गरज काय आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगने पाण्याची गरज कशी भागवता येणार आहे याविषयीची ही झी 24 तासची विशेष मोहीम आम्ही सुरू करतोय। सध्या पाण्याची कपात ही नित्याचीच बाब झालेली आहे। यावर कायमचा उपाय शोधता येईल का? याचं उत्तर आहे नक्कीच येईल। रेन वॉटर हार्वेस्टिंग हा त्यावरचा उपाय असू शकतो। 2000 सालापासून शहरातल्या सगळ्याच प्रकल्पांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचं करण्यात आलेलं आहे। त्याशिवाय त्या प्रकल्पांना ओसी देण्यात येत नाही। रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं, त्याचं महत्त्व काय, आधी जाणून घेऊया याविषयी। आपल्याला जेव्हा आधीच कळतं की पुढचे 2-3 दिवस पाणी येणार नाहीये, तेव्हा आपण काय करतो? साहजिकच आपण आलेल्या पाण्याचा टाकीत किंवा बादल्यांमध्ये संचय करून ठेवतो। तसाच वर्षभराचा विचार करून आता पाणी साठवून ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत आणि त्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय आणि ते कसं राबवता येईल याविषयी गांभीर्यानं विचार करावा लागेल। रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे वर्षा जलसंचय। छतावर किंवा गच्चीत पडणाऱ्या या पावसाच्या पाण्याचा विहिरीत किंवा बोअरवेलमध्ये किंवा रिंगवेलच्या माध्यमातून संचय करून ठेवणं, जेणेकरून पावसाळ्यानंतरही जमिनीखालचे पाण्याचे स्रोत ऍक्टिव्ह राहतील आणि आपल्या विहिरीला, बोअरवेलला पुढच्या पावसाळ्यानंतर सुद्धा पाणी राहील। रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करतात याची अजून स्पष्टता होण्यासाठी एक उदाहरण पाहूया। मुंबईच्या रुपारेल कॉलेजमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रकल्प राबवला गेलाय। रुपारेल कॉलेज आणि मॉब या संस्थेने एकत्रित हा प्रकल्प राबवलाय। नेमका कसा कार्यान्वित केलाय हा प्रकल्प जाणून घेऊया मॉबचे सेक्रेटरी अमित जठार यांच्याकडून। रुपारेलमध्ये बेसिकली आपण 3-4 टेक्निक्स वापरले आहेत रेन वॉटर हार्वेस्टिंगची। सगळ्यांना माहिती असलेलं एक तर रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंगचं, दुसरं टेक्निक आहे हे जे तुम्ही मैदान बघताय, या सर्व मैदानातलं जे पाणी आहे ते जसं पाणी मैदानावरनं वाहतं तसं ते दुसऱ्या आणि तिसऱ्या थरात नाही वाहत। तर आपण ही जी विहीर केली आहे ही अशा एंडला केली आहे की तिथनं हे पाणी ओव्हरफ्लो होतं, तर त्याच्यामुळे हेच पाणी 4-5 तासांनी याच विहिरीला येतं। 25% लॉस, म्हणजे एका प्रकारे ते रिसायकल रिचार्जिंगही म्हणू शकतो आपण त्याला। त्याशिवाय आपण जे पुढे बघितलं तर हा जो रस्ता आहे या रस्त्याला वॉटर लॉगिंग व्हायचं, म्हणजे पाणी उभं राहायचं। त्या बाजूला एक विहीर आपण बनवली आहे आणि ज्या विहिरीतनं आपण ते पाणी जे आपण ज्याला सरफेस रन ऑफ म्हणूया, जे जमिनीवरनं वाहतं तेही फिल्टर करून आपण त्या विहिरीला टाकलंय। म्हणजे एक जुनी विहीर ज्याला आपण ह्या छताचं पाणी घेतलंय। त्याशिवाय 3 रिंगवेल बनवल्यात। रिंगवेल बनवण्यापाठी हेच कारण आहे की मुंबईसारख्या ठिकाणी जिकडे समुद्र जवळ आहे बोरवेलची आवश्यकता नाही, कारण रिंगवेलने पाणी आपलं भागतंय। बोरवेलने आपण जर खाली गेलो तर सलाईन वॉटर लागू शकतं। तर ह्या एक रिंगवेल आणि एक जुनी वेल आणि 3 रिंगवेल ह्या आपण रिचार्ज केल्या आहेत 3 टेक्निक्सनी, रूफटॉप, सरफेस वॉटर आणि सब सरफेस वॉटर, आणि ह्याने रिसायकल रिचार्जिंग सुद्धा साधलं गेलं। आता रुपारेलची पाण्याची गरज किती होती आणि ती गरज भागवली गेली का याविषयी सुद्धा जाणून घेऊया। रुपारेल कॉलेज हे मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले एक कॉलेज आहे की ज्याची जागा 10 एकर कॅम्पस आहे आमचं, आणि या 10 एकर कॅम्पसमध्ये आम्ही 4-5 वर्षापूर्वी असं ठरवलं की ते कॅम्पस हिरवगार असावं आणि त्यामुळे आम्ही लॉन्स आणि काही झाडं वर लावण्याची प्रोव्हिजन्स केली। पण हे सगळं करण्याकरता आम्हाला पाण्याची भरपूर गरज होती आणि अचानकपणे किंवा आमच्या काही पास स्टुडंट्सनी आमच्याकडे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रोजेक्ट आणला की जो आम्ही प्रोजेक्ट इम्प्लिमेंट केला आणि त्याच्या आम्हाला फळं आता दिसत आहेत की आम्हाला जी काही पाण्याची गरज आहे ती सगळी रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या प्रोजेक्टमध्ये भागवली जाते आणि आमचा कॅम्पस हिरवागार आहे। आमच्या रुपारेल कॉलेजचा प्रिमायसिस जो आहे तो खूप मोठा आहे, त्याच्यामुळे ह्या प्रिमायसिसला दररोज जवळपास 65,000 लिटर पाण्याची गरज होती। आणि या संस्थेच्या माध्यमातून, जी संस्था आम्ही रुपारेलच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेली आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून जेव्हा आम्ही पाण्याचे प्रोजेक्ट्स करत होतो तेव्हा आपल्या कॉलेजची जी दररोजची गरज आहे 65,000 लिटरची ती पूर्ण व्हावी याच्याकरता हा रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प आम्ही इथे राबवला आणि आज जवळपास 70,000 लिटर पाणी या प्रकल्पाच्या मार्फत कॉलेजला मिळत आहे। हे रुपारेल कॉलेजचं आपण एक उदाहरण पाहिलं। असाच हा प्रकल्प आपल्याला शहरातल्या बंगल्यांमध्ये, सोसायट्यांमध्ये आणि ग्रामीण भागातल्या घरांमध्येही राबवता येईल। खरं तर रेन वॉटर हार्वेस्टिंगची गरज ओळखून फक्त शहरांमध्येच नाही तर महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात सुद्धा त्याची अंमलबजावणी होणं अत्यंत गरजेचं आहे।
तरच पाण्यासाठीची वणवण थांबेल आणि जमिनीखालचे पाण्याचे स्रोतही भरलेले राहतील. असे अनेक विषय असतात जे विषय आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं असतं. त्याविषयीची माहिती आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचणं हेही गरजेचं असतं, कारण त्यातूनच प्रबोधन होत असतं. असे अनेक विषय सातत्यानं झी 24 तासनं हाताळलेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणजे आमची पाणी वाचवूया ही मोहीम. झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह सुवर्णा जोशी, मुंबई. रुपारेल कॉलेजची, मुंबईतल्या रुपारेल कॉलेजची एक सक्सेस स्टोरी आपण पाहिली. साधारणपणे आपल्या लक्षात यावं की रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रकल्प कसा राबवला जातो. मात्र या कार्यक्रमामध्ये याविषयीच आपण सविस्तर बोलणार आहोत आणि त्यासाठी आपल्याबरोबर आहेत औरंगाबादहून ज्येष्ठ जलतज्ञ माधव चितळे. माधव सर, आपलं स्वागत या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. आणि आपल्याबरोबर मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत मॉपचे सेक्रेटरी अमित जठार. अमित, आपलंही स्वागत. नमस्कार. आपण लगेच चर्चेला सुरुवात करूया. माधव सर, मी आधी आपल्याकडे ते मला सांगाल, पाण्याची चणचण सध्याच्या काळामध्ये आपल्याला प्रचंड जाणवतेय, तर काय तुम्ही सांगू शकाल पाण्याचं म्हणजे पावसाचं जे पाणी आहे ते आपल्याला वाचवता येईल आणि त्याचा पुढचा वर्षभर आपल्याला उपयोग करून घेता येईल? ज्यावेळेला पाऊस पडतो त्यावेळेला तो धरून ठेवून त्याचं पाणी साठवणं हे वस्तुतः आपल्याला तितकंसं काही नवीन नाही. आपण आपल्या महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे गड आहेत त्या गडांवर त्यातला सैनिकी भाग किंवा राजकीय भाग वेगळा, पण त्या गडावर मोठी वस्ती असायची आणि त्या सगळ्या वस्तीला लागणारं पाणी हे आपण त्या गडावरच साठवू शकत होतो. असे अनेक तलाव त्या गडांवर आपण त्या वेळेला त्याच पावसाचा पाण्याचा योग्य तो संग्रह करून आपण त्या ठिकाणच्या लोकजीवनाची व्यवस्था लावली होती. इतकंच नाही तर आपल्या मुंबईच्या जवळ आपली कान्हेरी लेणी आहेत. त्या लेण्यांच्या मध्ये जर आपण गेलो तर आपल्या लक्षात येईल त्या लेण्यांच्या वरचे जे डोंगर आहेत त्याच्यावर त्यांनी छोटे छोटे बारीक अशा चाऱ्या केलेल्या आहेत दगडात खोदून, आणि त्याच्यातून जे पाणी पावसाच्या वेळेला वाहत येतं ते त्या लेण्यांच्या मध्ये त्यांनी जसं आपण विहिरी करतो तसे मोठाले द्रोणी केलेल्या आहेत, एक प्रकारचे टाक्या केलेल्या आहेत आणि त्या टाक्यामध्ये पावसाचं स्वच्छ पाणी साठवलं जातं आणि ते त्या लेण्यांमध्ये राहणाऱ्या सगळ्या मंडळींना पुरत असे. अगदी आपण आपल्या मदुराईला गेलो, मदुराईचं मंदिर सगळेजण धार्मिक क्षेत्र म्हणून जातात, पण त्या ठिकाणचं पाणी साठवणं हे पाहण्यासारखं आहे. त्या मंदिराला सगळ्या बाजूनी फरसबंदी केलेली आहे. छतावरचं तर पाणीच नाहीच, पण परिसरातलं सगळं जे पाणी आहे ते सगळं पाणी साठवून मधुरा मंदिराचे जे झी 24 तास, एक पाऊल पुढे.